फॉर्मॅलिटीज या ठिकाणी करत आहोत। त्या दृष्टीने म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये औरंगाबाद आपल्याला माहित आहे की शहर आणि आजूबाजूचा वाळूज परिसर जो या जनता कर्फ्यू होता त्यात खूप मोठ्या प्रमाणावर 4.5 ते 5 लाख लोक हे इंडस्ट्रीवर अवलंबून आहेत। त्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची बैठक आमची या ठिकाणी सीपी साहेब, मी आणि कमिशनर साहेब महापालिका आयुक्त यांच्या समवेत इंडस्ट्री प्रतिनिधींची पार पडली आणि त्या बैठकीत जे आहे प्रामुख्याने 2 गोष्टींवर चर्चा झाली। पहिली गोष्ट म्हणजे आता कर्फ्यू संपल्यानंतर, जनता कर्फ्यू संपल्यानंतर भविष्यकालीन परमनंट स्वरूपाच्या उपाययोजना इंडस्ट्रीने किंवा वर्क प्लेसेस मध्ये सर्वच कंपन्यांनी एस्टॅब्लिशमेंटने काय घेतलं पाहिजे याच्याबद्दल पूर्ण डिटेल एक प्रोटोकॉल जो आहे त्यांच्या समवेत आपण निश्चित केलेला आहे आणि तो सर्वांना बंधनकारक राहणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे व्हॉलंटरी टेस्टिंगसाठी इंडस्ट्रीज समोर येतील किंवा काही वर्क प्लेसेस कंपन्या समोर येतील त्या बाबतीत महापालिका किंवा जिल्हा परिषदेमार्फत कशा पद्धतीने ह्या टेस्टिंग व्हॉलंटरी करून घेण्यात याव्या या दृष्टीने केलेला आहे। त्या दृष्टीने आपल्यासोबत सर्व इंडस्ट्री असोसिएशन होत्या, CII, CMI, MCI यांचे सर्व प्रतिनिधी होते आणि काही व्हिडिओ कॉलने आपल्यासोबत होते। सुरुवातीला 1-2 मिनिटांमध्ये फक्त राम भोगलेजी आपल्याला याबाबत संबोधित करतील, नंतर मग राम भोगलेजी आपल्यातून रजा घेतील आणि मग आपली प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती चालू। मला एक लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड करू माहिती अधिकाऱ्यांमार्फत आजच संध्याकाळी त्या लिंकवर ऑनलाईन कोणीही प्रमाणपत्रासाठी ऍप्लिकेशन करू शकतं आणि ऑनलाईन त्याला प्रमाणपत्र हे दिलं जाईल। ही लिंक आधीपासूनच अस्तित्वात आहे, परंतु माहिती अधिकारी परत आज त्याची प्रेस नोट बनवली आहे ती या ठिकाणी आपल्याला कम्युनिकेट करतो। सेतू सुविधा केंद्राची जी लिंक आहे ऑनलाईन घरी बसून आपण स्कॅन केलेले डॉक्युमेंट त्याच्यावर अपलोड करू शकतो। नाही पण उत्पन्न प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र हे तर काढायला यावं लागेल ना। सेतू सुविधा मार्फत जे काय दिलं जातं ते सगळं त्याच्यातून दिलं जाईल। इकडे जिल्हामध्ये केव्हा संपणार केव्हा होणार नाही, तो शासनाचा निर्णय आहे। सध्या 31 जुलै पर्यंत जे मिशन बिल्डिंग अगेन 2 आहे त्याच्यानंतर जो निर्णय होईल आपल्या सर्वांना जिल्हाबंदीचं काय मी सांगितलं मी 31 जुलै पर्यंत कायम आहे। 31 जुलै नंतर जे आहे शासन त्याच्यावर निर्णय घेईल। जनतेच्या माहितीसाठी असं संध्याकाळपर्यंत सर्क्युलर करणार आहे की संबंधित जे असं नाही याच्यात मी स्पष्ट करतो की ऑलरेडी महापालिका आयुक्त जे आहे ते त्याच्यामध्ये सर्क्युलर काढतील, पण आपले आधी जे आदेश आहे ते कायम आहे। फक्त ह्या 9 दिवसानंतर वेगळे आदेश ऑटोमॅटिकली सर एक प्रश्न शेवटचा शेती पहिली गोष्ट की कोणत्याही टर्मिनॉलॉजीचा काय मोटिव्ह आहे आणि त्याचे काय उद्देश हेतू साध्य होत आहे हे आपल्याला स्पष्ट असला पाहिजे। आणि कोरोनाची डिझीज मध्ये काय झालेलं आहे की जेव्हा जानेवारी फरवरी पासून हे डिझीज सुरू झाली त्याच वेळेला खूप कमी रिसर्च होते, खूप कमी शोध होते, त्याच्यानंतर सतत डेव्हलपमेंट झालेले आहे आणि सतत त्याची जे स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये चेंजेस येत राहिलेले आहेत। जेव्हा IQचा आपला कॉन्सेप्ट आला तेव्हा आपल्याकडे एंटीजन टेस्टिंगची सुविधा न होती, त्याच्यामुळे IQ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये टोटल या जे मोटिव्ह साध्य करायचा होता ते असा होता की जे काही हाय रिस्क आहे, जे काही लो रिस्क आहे त्यांना आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये 10 दिवस ठेवूया। पहिले 14 दिवस ठेवत होतो, त्याच्यानंतर 10 दिवस ठेवूया आणि जे लोक बरे होत आहे ओके, जे लोक ज्यांना सिम्पटम येत आहे त्याचे आपण टेस्ट करूया। आता कारण की आपल्याकडे एंटीजन टेस्टिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि RT-PCR अवेलेबल आहे, याच्यामुळे जे डॉक्टर्स आहेत त्यांना हे नॉलेज आहे, स्किल आहे आणि इंट्युशन आहे की कोणत्या व्यक्तीची एंटीजन केली पाहिजे, कोणत्या व्यक्तीची RT-PCR केली पाहिजे। यासोबतच ज्या व्यक्तीच्या इन्क्युबेशन पिरियड पूर्ण नाही झालेला आहे म्हणजे शरीरामध्ये जे व्हायरस डेव्हलप होतो पर्याप्त मात्रामध्ये व्हायरस डेव्हलप होण्यासाठी 2 to 7 डेज जे लागतात, जर त्याच्या इन्क्युबेशन पिरियड पूर्ण नाही झालेला आहे तर त्याला आपण इन्क्युबेशन मध्ये या IQ मध्ये ठेवूया। नॉर्मली मागचे 8 दिवसापासून आपले सर्व जे नागरिक होते ते होम क्वारंटाईन होते, होम आयसोलेशन मध्ये होते लॉकडाऊन मुळे। याच्यामुळे त्यावेळी IQची इतकी त्यावेळी गरज नव्हती। आतापर्यंत टोटल आपण 12,465 लोकांना आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये ठेवला
आणि जे होम क्वारंटाईन मध्ये होते ते 36,499 लोकांना आपण होम क्वारंटाईन मध्ये ठेवला. टेस्ट बाबत तुम्ही विचारणा केली, त्यामध्ये एक इंटरेस्टिंग पॉईंट हे आहे की जेव्हा अँटीजन मध्ये नॉर्मली आपल्याकडे 18 तास मध्ये रिपोर्ट येत आहे आणि आपल्याला माहिती पडली की पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे आहे, त्याच्यामध्ये आता आयक्यूची तितकी गरज नसते. जर त्या व्यक्ती फक्त त्या केसेसमध्ये ज्या केसेसमध्ये त्याच्या इन्क्युबेशन पिरियड पूर्ण नाही झालेला आहे, त्या पिरियडसाठी त्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये ठेवतो. याचेच परिणाम हे आहे की आपला जे टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट मार्च महिन्यामध्ये म्हणजे की 31 जूनला जे आपला 28% होता ते आज घटून आपल्याकडे 15% वर आलेला आहे. सर एक आहे, शैक्षणिक वर्ष सुरू होते आणि सध्या प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. सेतू सुविधा केंद्र बंद आहे, तर त्या दृष्टीकोनातून उपाययोजना हा जे लॉकडाऊन होता तो अप्रतिम राहिला. सर्वात मोठा डेटा जे आपण आपल्याला देणार आहोत, एकही 353 ची केस नाही. म्हणजे पब्लिक आणि लॉ इन्फोर्सिंग एजन्सीज मध्ये कुठेही कॉन्फ्लिक्ट न होता आणि ही अत्यंत चांगली बाब होती. रोड आणि रस्ते जनरली सामसूम होते आणि हा एक अत्यंत सक्सेसफुल लॉकडाऊन म्हणून सांगता येईल. जर रेकॉर्डसाठी इतर केसेसच्या बाबतीत जर आपण आम्हाला विचारला तर ट्रॅफिकचे जवळपास 3,838 केसेस झाले आणि 13,88,000 एवढे फाईन आम्ही कलेक्ट केले. 188 IPC प्रमाणे आम्ही 242 केसेस केले. साथी रोग अधिनियम ह्याप्रमाणे 7 केसेस केले आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याप्रमाणे आपण 12 केसेस केले. हे आमच्या पोलिसांकडून हे एक लहानसे रिपोर्ट आहे आणि शेवटी पब्लिकला आम्ही त्यांनी कॉपरेट केल्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रश्न जर असतील कोणाचे तर प्रश्न या ठिकाणी विचारतो. लॉकडाऊन केलं, पोलिसांनी आता परिसरात घेतलंय, जिल्हा पोलिसांनी मदत केली, परंतु काल तुम्ही अचानक व्यापाऱ्यांना टेस्टिंगचं प्रमाण सोडलं, त्याच्यामुळे पूर्णतः लॉकडाऊनचा फटका उडाला असा आरोप सुरू झालेला आहे. प्रचंड ठिकाणी गर्दी पडली, व्यापारी बाहेर आले. हे या 4 दिवसापूर्वी करता आलं असतं का? येस, मी आपल्याला सांगतो. पहिली गोष्ट ते प्रमाण नाही सोडलेलं आहे आणि दुसरी गोष्टी मागचे 9 दिवसापासून या पर्टिक्युलर लॉकडाऊनची अवधी सांगायची झाला तर मागचे 7 दिवसापासून आपली 15 टीम विभिन्न एरियामध्ये जाऊन टेस्टिंग करत होती. कोणतेही व्यापारी कोणतेही जे ट्रेडर्स होते ते समोर नाही येत होते. इव्हन मी स्वतः विजिट केलेली आहे. ते एरियामध्ये जाऊन फोनवर माईकवर आम्ही अपील केली होती. त्याच्यानंतर जे आज लॉकडाऊनचा अंतिम दिवस आहे आणि आता 3-4 वाजलेले आहेत. जर हे गोष्टी आपण अगोदर लॉकडाऊन मध्ये केली होती तर लॉकडाऊन मध्ये हे परिस्थिती झाली असती तर लॉकडाऊनचा काही अर्थ राहिला नसता आणि त्या लॉकडाऊनचे जे बेनिफिट होते ते काही राहिले नसते. याच्यामुळे लॉकडाऊनचे आज लास्ट दिवस मध्ये आफ्टरनून मध्ये हे अनाउन्स केला. त्यामध्ये पण एक आहे की आमची औरंगाबाद व्यापारी महासंघ सोबत चर्चा झाली आणि त्यामध्ये जे आपली सहमती काल झाली होती त्या अनुषंगाने आज दुपारी 3 वाजेपासून आपली व्यापाऱ्यांसाठी टेस्टिंग सुरू होणे अपेक्षित होतं. पण काही व्यापाऱ्यांनी न्यूजपेपर मध्ये वाचला आणि ते त्या स्थानवर गेले जिथे की नागरिकांसाठी टेस्टिंग सुरू होती. जे आमचे HRC LRC होते त्याची टेस्टिंग सुरू होती. त्याच्यामुळे अनावश्यक त्याने गर्दी केली. बट आम्ही ब्रीफ केला. औरंगाबाद व्यापारी महासंघाने आम्हाला 15 लोकेशन दिलेली आहे. त्या लोकेशनवर आता टीम गेलेली आहे आणि ते आज टेस्टिंग सकाळीपासून जे सुरू आहे ते रात्रीपर्यंत पण सुरू राहणार आहे. We are planning to complete these tests within 2-3 days. सर 9 जुलैची सिच्युएशन म्हणजे की काय व्यापाऱ्यांसाठी T1 T2 9 जुलैला T1 T2 नव्हतं. म्हणजे हे जे कन्फ्युजन आहे अधिकाऱ्यांमध्ये पण कन्फ्युजन आहे का? यापूर्वी सांगण्यात आलं की आता T1 T2 राहणार नाही. T1 T2 बद्दल आमचे दोन्ही DCP लोकल जे दुकानदार आहेत आणि पब्लिक आहेत दोघांची चर्चे करीत आहेत आणि संध्याकाळ 5 किंवा 6 वाजतापर्यंत आम्ही आमचे म्युनिसिपल कमिशनर आणि कलेक्टर साहेब यांना देखील काय फीडबॅक आहे त्याप्रमाणे आम्ही योग्य तो डिसिजन घेणार आहोत.
पण यापूर्वी कलेक्टरनं सांगितलं की P1 P2 राहणार नाही. नेमकं काही गोंधळ आहे का अधिकाऱ्यांचे निर्णय घेण्यामध्ये? नाही गोंधळ नाही. हे बघा, आपत्ती व्यवस्थापन कायदा त्या अनुसार आपले म्युनिसिपल कमिशनर साहेब सर्व रेग्युलेशन बाबत ते अधिकार, ते त्यांचे जे निर्देश आहेत ते जारी करतात. बहुत ते आमची फीडबॅक देतात, पब्लिकची फीडबॅक देतात आणि त्यानुसार ते केला जातोय. करते P1 P2 बद्दल देखील आम्ही तसंच करणार. आम्ही काही तास राहिलेले आतापर्यंत निर्णय होत नाही, काय म्हणायचं सर? कारण सगळे संभ्रमात, सगळं शहर संभ्रमात आहे, व्यापारी संभ्रमात आहेत, नागरिक संभ्रमात आहेत. नाही, मी याच्यात सांगतो. पहिली गोष्ट, आज आपला शनिवार आहे, उद्याचा रविवार आहे. देशामध्ये मी सर्वप्रथम तर हे स्पष्ट करू इच्छितो की जो शासन निर्णय आहे आपला मिशन बिगिन अगेन 2, जो मान्य मुख्य सचिव महोदयांनी लेटर काढून सांगितलेला आहे, 9 तारखेची पोझिशन. मी ज्या अर्थी सांगितलं की 9 तारखेची पोझिशन ही कायम राहणार, त्या अर्थी ती कायम राहणार. हे पुढच्या 31 जुलैपर्यंत आपला जो 9 तारखेचा 9 दिवसांचा जो आपला जनता कर्फ्यू होता, तेवढ्या पिरियड करता असं समजायचं की आपण पूर्णपणे 100% आपल्यावर घेतो. परंतु जसं CP साहेबांनी सांगितलं, याच्यामध्ये स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन याकरता आपल्याला विचार करावा लागतो आहे. कारण की जर आपण अचानकपणे अशा पद्धतीची कमी सूट म्हणा, जास्त सूट म्हणा, जर स्थानिक परिस्थिती लक्षात न घेता जर दिली, तर त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी होऊन हा आपला परत सोशल डिस्टन्सिंगचा, म्हणजे आपण जे 9 दिवसात गेन केलं ते लूज होता कामा नये. म्हणून जेव्हा आपला कर्फ्यू ओपन अप करायचा आहे, त्या अर्थी जेव्हा हे मोठ्या 77 दिवसाचा कर्फ्यू ओपन अप करताना देखील जेव्हा शासनाने 2 मिशन बिगिन अगेन घेतले, त्या अर्थी आपला हा 9 दिवसाचा कर्फ्यू ओपन अप करताना आपल्याला कदाचित 2 दिवस एखादा मार्ग, मग पुढचे 2-3 दिवस एखादा मार्ग आणि मग हळूहळू सुरळीत असं करावं लागू शकतो. परंतु याच्याबाबतचा निश्चित जे काही इनपुट आहे हे आपण 2 किंवा 3 दिवस अगोदर ठरवू शकत नाही. कारण की जी जनभावना आहे ती आपल्याला आजच लक्षात येणार की काय आहे. म्हणून आपले जे DCPs आहेत किंवा PIs आहेत हे लोकल प्रत्येक मार्केटमध्ये प्रत्येक व्यापारी असोसिएशनशी चर्चा करत आहेत की कशा पद्धतीने आपण ठेवावं जेणेकरून लोकांची या ठिकाणी गर्दी होणार नाही. त्याचसोबत आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला हे या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की कोणीही लगेच कर्फ्यू उघडला म्हणून, कर्फ्यू जरी बंद झाला असला तरी कोरोना काय बंद झालेला नाही आहे, लगेच काय आपण गर्दी करून या ठिकाणी बाहेर पडू नये. फक्त आवश्यक गोष्ट असेल, अत्यावश्यक गोष्ट असेल त्याच्याकरताच आपण घराबाहेर पडावं. अजूनही 2-3 दिवस जे आहे ते आपण हे रेस्ट्रिक्शन स्वतःवरच पाळावे. ज्या अर्थी आपण 9 दिवस हे रेस्ट्रिक्शन पाळले, तसे अजून 2-3 दिवस आपण स्टॅगर्ड पद्धतीने हे रेस्ट्रिक्शन जर पाळले तर मला असं वाटतं की आपण सक्सेसफुली जे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन आपण त्याच्यामध्ये करू शकू. मागे आपलाच अनुभव आहे, तुम्हीच वार्तांकन केलेलं आहे की जेव्हा मागचा लॉकडाऊन ओपन अप झाला होता तेव्हा एकाच दिवशी खूप मोठ्या गर्दी हे त्या ठिकाणी झाल्या होत्या. आमचा पूर्ण प्रयत्न आहे की ते अवॉइड करावं. जर गरज पडली तर तशा पद्धतीने आज रात्री तशा पद्धतीने निर्णय घेऊन प्रसंगी काही मार्केट बंद देखील आम्ही उद्याच्या दिवशी करायला सांगू. म्हणजे हो, सध्या या कोरोना पॅन्डेमिकच्या सुरुवातीपासून इंडस्ट्री आणि व्यापारी महासंघ यांनी एकत्रितपणे या सगळ्यावरती मात करण्याकरता सरकारबरोबर कायमस्वरूपी कोऑपरेशनची भूमिका घेतलेली आहे. आणि उद्यापासून जेव्हा काम सुरू करायचंय त्यावेळेला आता आपल्याकडे रॅपिड टेस्टिंगची व्यवस्था उपलब्ध झालेली आहे. आजपर्यंत टेस्ट केल्यानंतर रिझल्ट यायला 24 तास ते 48 तास लागायचे, पण आता केवळ काही मिनिटात हे रिझल्ट येऊ शकतात. त्यामुळे सर्व इंडस्ट्रीजच्या असोसिएशन्सनी पुढे येऊन जिल्हा परिषद आणि AMC औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्याबरोबर एक अंडरस्टँडिंग असं केलेलं आहे की आमचे सर्व एम्प्लॉईज, कामगार असतील, कर्मचारी असतील, मॅनेजमेंट मधली लोक असतील, यांची या रॅपिड टेस्टिंग करून घेतलं जाईल. आणि या रॅपिड टेस्टिंगचं शेड्यूल आम्ही पुढच्या 2 दिवसात तयार करू आणि साधारणतः उद्यापासून या टेस्टिंगला सुरुवात होईल. आणि याचा जो खर्च आहे या टेस्टिंगचा हा जिल्हा परिषद आणि AMC किंवा सरकारच्या एजन्सीज बरोबर इंडस्ट्री देखील शेअर करेल. आणि प्रत्येक एम्प्लॉईच्या मागे किटची जी कॉस्ट आहे ती इंडस्ट्री बेअर करेल. या पद्धतीने एकत्रितपणे केवळ पुढच्या 1 ते 1.5 आठवड्याच्या आत इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांचं टेस्टिंग आपण करून घेणार आहोत.
यातनं दोन गोष्टी साध्य होतील की जे असिम्प्टोमॅटिक करोनाग्रस्त आहेत ते आपल्याला आधीच माहिती होईल, त्यामुळे त्यांना कामावरती येण्यापासून आपल्याला रोखता येईल, त्यांना ट्रीटमेंट देता येईल. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये करोनाची लागण झाली अशी जी काही शंका अनेकांच्या मनात असते ती शंका आपल्याला पूर्णपणे दूर करता येईल. आणि जे टेस्टिंग करायला रेझिस्टन्स असतो, नॉर्मली लोक सहजासहजी टेस्टिंग करता पुढे येत नाही, तर इंडस्ट्रीच्या माध्यमातून कमीत कमी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे 70-80 हजार लोक या निमित्ताने या टेस्टिंग प्रोसेसमधनं जातील आणि आपल्याकडे याचा डेटा येईल. आणि एकदा हा डेटा आला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर टेस्टिंगला लोक पुढे आली तर मला स्वतःला असं वाटतं की आपल्या शहरात आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात टेस्टिंग हे धोकादायक नाहीये, टेस्टिंग केल्याने काही वाईट परिणाम होत नाही याची खात्री लोकांना पटेल. आणि टेस्टिंग करण्याचा जो एक इनिशिएटिव्ह खूप मोठ्या प्रमाणावर सरकारने घेतलेला आहे, एएमसीने घेतलेला आहे, त्याला लोकांचा योग्य असा प्रतिसाद मिळेल. त्यामुळे या दृष्टीने इंडस्ट्री आणि ट्रेड यांनी एकत्रित येऊन पूर्णपणे सहकार्य देऊन आपल्या काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या टेस्ट पुढच्या काही दिवसात करून घ्यायच्या आणि त्याची काही किंमतही आम्ही सहभागात द्यायची असं ठरवलेलं आहे. सर प्रश्न घेतो का? ह्या आज आपला लॉकडाऊन जो झाला तो लॉकडाऊन ज्या दिवशी जाहीर केला त्या दिवशी राहुल बजाज यांनी 50% कपातीची घोषणा केली आपल्या एम्प्लॉईजच्या, तर तशा आणखी काही कंपन्यांनी पगार कपात केली? आजची ही परिषद ही टेस्टिंग आणि आपण घ्यायच्या उपायांच्या संदर्भात इंडस्ट्रीचे जे इनिशिएटिव्ह आहेत त्याच्या संदर्भात आपण चेंबरच्या माध्यमातून निश्चितपणे याच्यावर. दुसरा प्रश्न त्याला धरून सर किती सुरू राहणार आहे का? त्याच्या संदर्भात व्यापारी आणि उद्योगांची काय भूमिका असणार आहे? आमच्यासाठी हा प्रश्न सरकार करता आहे. भोगले सर मला किती नियम काय ठरलेला आहे, किती लोक काम करणार कंपनीत, याबद्दल तुम्ही काही निर्णय घेतलेला का? कारण 30%चा आपण मागे निर्णय घेतला होता पण सगळ्या कंपन्यांनी भरमसाठ लोक बोलून कामं करून घेतली, तर त्याच्यात काय वॉच असणार आहे? 50% वरती कुठल्याही इंडस्ट्रीच्या कॅपॅसिटी युटिलायझेशन झालेलं नाहीये. त्यामुळे 50% वरती लोक काम करतायत अशी कुठलीच शक्यता नाहीये. ज्याला आपण भरमसाठ म्हणतात ती संख्या समजा बजाजमध्ये 8,000 लोक काम करत असतील आणि 2,000 लोक आली तर ती 25%च होते. आपल्याला ते 2,000 खूप मोठं वाटतं पण ते तसं नाहीये. 50% कॅपॅसिटी युटिलायझेशनच्या पुढे इंडस्ट्रीने कामच केलेलं नाहीये गेल्या 1.5 महिन्यात जेव्हा इंडस्ट्री सुरू होती. त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्ती कामगार इंडस्ट्रीने बोलवले याची शक्यताच नाही. सर सगळ्या फार्मा कंपन्या या म्हणजे काही फार्मा कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी पॉझिटिव्ह निघालेले आहेत, त्या या संघटनांचे सभासद पण नाही असे पण यामध्ये सहभागी राहणार. MIDCच्या माध्यमातून सर्व कारखान्यांना हा संदेश दिला जाणार आहे, संघटनेचे सभासद तुम्ही आहात किंवा नाही आहात, टेस्टिंगच्या या प्रोग्राम मध्ये सगळ्यांना सहभागी व्हावंच लागणार. अंदाजे किती कर्मचारी MIDC मध्ये? मी सांगितलं तसं की एकंदर कर्मचारी जे आहेत ते जवळजवळ 2 लाखाच्या घरात आहेत. पण सध्या जे कामावर येतात असे 70 ते 80 हजार कर्मचारी असतील. या सगळ्यांची टेस्टिंग आपण पुढच्या 10 दिवसात करून घेणार. बरोबर 10 दिवसापूर्वी आपण कर्फ्यू डिक्लेअर केला होता, जनता कर्फ्यू. सर्व संस्थांना, सर्वांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन आपण हा जनता कर्फ्यू जो आहे जनतेतून मागणी होती त्या अनुषंगाने आपण हा डिक्लेअर केला होता. आज मध्यरात्रीपासून हा जनता कर्फ्यू संपुष्टात येईल आणि काही जे काय चर्चा चालू होत्या त्याला आपल्याला या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे की कुठल्याही पद्धतीने हा जनता कर्फ्यू एक्सटेंड झालेला नाही आहे. आज मध्यरात्रीपासून 9 जुलैला जी काय परिस्थिती होती, औरंगाबाद शहर असेल, वाळूज असेल किंवा जिल्हा असेल, तीच परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचं आहे. या दरम्यान या 9 दिवसामध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत त्याबाबत शहराच्या बाबतीत महापालिका आयुक्त तर सांगतीलच. या ठिकाणी फक्त सुरुवातीला मला हे स्पष्ट करायचंय, जनता कर्फ्यूच्या पिरियडच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जिल्ह्यामध्ये अँटीजेन टेस्टिंग या झालेल्या आहेत. मॅक्झिमम अँटीजेन टेस्टिंग ह्या शहरामध्येच आपल्या झालेल्या आहेत. ग्रामीण भाग जो आहे तो ग्रामीण भाग मुद्दामून आपण अँटीजेन टेस्टिंग पासून थोडा मागे ठेवला होता कारण आपण शहरामध्ये असा कसा परिणाम येतो हे बघितलेला आहे आणि हा परिणाम हा खूप चांगला आहे. आजपर्यंत अँटीजेन टेस्टिंग सुरू केल्यापासून आपण जिल्ह्यामध्ये
18,478 हा कालचा फिगर आहे. इतक्या अँटीजेन टेस्टिंग या ठिकाणी केलेले आहे. हे वन ऑफ द हायएस्ट नंबर आहे पूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्याकरता. आणि त्यातले जवळपास 887 हे पॉझिटिव्ह या ठिकाणी आलेले आहे. त्यात शहरामध्ये 16,746 टेस्ट मधून 775 पॉझिटिव्ह आहे, हे कालचे आकडे आहेत. ग्रामीण भागात 1732 टेस्ट मध्ये 112 पॉझिटिव्ह आहेत. अँटीजेन टेस्टिंग जी आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, कोणाची करायची, कोणत्या सिच्युएशन मध्ये करायची याच्या ICMR गाईडलाईन स्पष्ट आहेत, त्या आपण जारी देखील केलेल्या आहेत. ICMR गाईडलाईन प्रमाणे अँटीजेन टेस्टिंग केल्यानंतर जर पॉझिटिव्ह आला तर तो 100% हा पॉझिटिव्ह रुग्ण असा गृहीत धरतो आपण. जर तो निगेटिव्ह आला आणि जर तो सिम्प्टोमॅटिक असेल, म्हणजे त्याला जर लक्षणं असतील, तरच फक्त त्याची रिपीट टेस्ट करायची आवश्यकता आहे. आमचा असा अनुभव आहे की अँटीजेन टेस्टिंग असतील की ज्या अँटीजेन टेस्टिंग मध्ये इम्युनो ऍसिडचा वापर केला जातो आणि त्याच्या अंतर्गत जो व्हायरस आहे त्या व्हायरसचे जे सरफेस प्रोटीन्स आहेत त्याच्या रिॲक्शनने आपल्याला टेस्ट रिझल्ट मिळतो. ती अँटीजेन टेस्ट असेल किंवा PCR बेस्ड टेस्ट ज्याच्यामध्ये व्हायरसचा RNA एक्स्ट्रॅक्ट करून त्याचं रिव्हर्स पॉलिमरेज चेन रिॲक्शनने आपण डिटेक्ट करत असतो की व्हायरस आहे की नाही. यांची जी सेन्सिटिव्हिटी आहे दोघांची पण ती सेन्सिटिव्हिटी जी आहे ती वेगळी आहे. मात्र पॉझिटिव्ह जर म्हणायचा ठरला तर कुठलाही पॉझिटिव्ह जो आहे तो फॉल्स पॉझिटिव्ह नाही कुठल्याही टेस्टमध्ये. आमच्या अनुभवामध्ये, औरंगाबादच्या अनुभवामध्ये फार क्वचित ठिकाणी असं झालेलं आहे की अँटीजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह सॅम्पल आलेलं, मात्र PCR टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आलं. दरम्यानच्या काळामध्ये काही ठिकाणी खूप अशा पद्धतीचं एक चर्चा होती की अशा पद्धतीने टेस्टिंगमध्ये वेगवेगळे रिझल्ट येतात, मग नक्की काय करायचं. तर या ठिकाणी मला सुरुवातीला ते स्पष्ट करायचं आहे, टेस्टिंगच्या बाबतीमध्ये कुठल्याही टेस्टिंगमध्ये कुठल्याही वेळी जर एखादी व्यक्तीचा स्वॅब हा पॉझिटिव्ह आला तर तो 100% पॉझिटिव्ह म्हणून ट्रीट करण्याच्या ICMR गाईडलाईन्स आहेत. त्याच्यामुळे नंतर तुम्ही किती वेळा स्वॅब घेतला आणि तो किती वेळा निगेटिव्ह आला तरी पण जोपर्यंत ज्या दिवशी स्वॅब पॉझिटिव्ह आलेला आहे त्या दिवसानंतर 10 दिवसाचा जो काय आपला प्रोटोकॉल आहे तो इमिजिएटली त्याच्यामध्ये जो आहे तो अस्तित्वात येतो. कारण याच्यामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह असला प्रकार नाही. दोन्ही टेस्टमध्ये फॉल्स निगेटिव्ह असू शकतात पण फॉल्स पॉझिटिव्ह नाही. दुसरी गोष्ट अजून मला ही स्पष्ट करायची आहे की बऱ्याचदा निगेटिव्ह रिझल्ट जे आहेत ते स्वॅब घेण्याची पद्धत असू देत किंवा कलेक्ट करण्याच्या पद्धतीपासून मग कसं स्वॅब घेतलेलं आहे त्या पद्धतीपर्यंत बरेच फॅक्टर त्याच्यामध्ये कारणीभूत असतात आणि मग अंतिम फॅक्टर जो आहे तो टेस्टिंगचा कारणीभूत असतो. तो त्याच्यामुळे सुरुवातीलाच मला हे स्पष्ट करायचं आहे या ठिकाणी की अँटीजेन टेस्टिंग असू देत किंवा PCR बेस्ड टेस्टिंग असू दे, पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्हच आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे. दुसरी गोष्ट मला या ठिकाणी अशी स्पष्ट करायची आहे की कर्फ्यू पिरियडमध्ये 18,000 अँटीजेन टेस्टच्या व्यतिरिक्त आपण 8,000 PCR टेस्ट पण केलेल्या आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातले जवळपास 4,500 पेक्षा जास्त PCR टेस्ट झालेले आहेत. हे मी संपूर्ण जिल्ह्याचं सांगतो आहे. म्हणजे एकत्रितपणे आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये मागच्या 8 दिवसामध्ये दररोज साधारणपणे 3,000 पेक्षा जास्त टेस्ट या दररोज आपल्या या होत आहेत. या टेस्टमधून या ठिकाणी परिणामांच्या बाबतीमध्ये चर्चा झाली होती. आजच आपण या बाबतीत परिणाम काय झाला हे सांगू शकणार नाही, परंतु या ठिकाणी मला निश्चितपणे एक सांगायचं आहे की कर्फ्यू पिरियडमध्ये आपण जे अग्रेसिव्हली टेस्टिंग केलं, अग्रेसिव्हली आपण लोकांपर्यंत पोहोचलो महापालिकेमार्फत आणि सर्व्हिलन्स करून बजाज नगर आणि वाळूज या परिसरामध्ये. त्याचा परिपाक असा झाला की आपले जे अनआयडेंटिफाईड पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत, हे अनआयडेंटिफाईड पॉझिटिव्ह व्यक्ती मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी शोधून काढू शकलो. जसं मी या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे कर्फ्यू पिरियड मध्ये जे आहे ते कर्फ्यू पिरियड मध्ये आपण जवळपास आपल्याला माहित आहे की आपली फिगर 9 तारखेची किंवा 10 तारखेची किती होती, आजची किती आहे. एवढे जे पण लोक आपण पॉझिटिव्ह शोधून काढलेले आहे हे सगळे अनआयडेंटिफाईड आहेत. 1,000 पेक्षा जास्त आहेत. जर हे कर्फ्यू पिरियड मध्ये आपण शोधून काढू शकलो नसतो तर पर्यायाने जे आहे आपल्या संपूर्ण सोसायटीमध्ये हे स्प्रेडर म्हणून कार्यान्वित झाले असते. आज मात्र खूप अग्रेसिव्ह टेस्टिंगमुळे कर्फ्यू लिफ्ट झाल्यानंतर जेव्हा पण केव्हा आता जनजीवन हळूहळू सुरळीत होईल त्यावेळी स्प्रेडर्स जे आहेत ते सोसायटीत कमी राहतील आणि साहजिकच त्याचा असा परिणाम होणार आहे की प्रसार जो आहे तो थोड्या प्रमाणामध्ये कमी राहणार आहे. याच्याशिवाय दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचा आहे, तो म्हणजे मी वेळोवेळी प्रशासनाची भूमिका, एकूणच डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनची भूमिका स्पष्ट केलेली आहे. सर्वप्रथम
आपल्याला विविध तज्ञांचं जे म्हणणं आहे की कोरोना व्हायरसचा प्रसार हा अचानक थांबणार नाही आहे. कोणी म्हणतं 40%, कोणी म्हणतं 60% लोकांना हे होणार आहे. अशा वेळी आमचा सर्वात प्राथमिक उद्देश जो आहे तो मृत्यू थांबवण्याकडे आहे. डेथ रेट थांबवणं हा संपूर्ण प्रशासनाचा प्राथमिक उद्देश आहे. त्याच्यासोबत जो सेकंड आपला जो उद्देश आहे तो आहे की जे पण काही पेशंट आपल्याकडे येतात, जे पण सिरियस किंवा मॉडरेट पेशंट येतात, त्यांना योग्य रीतीने हॉस्पिटल फॅसिलिटीज, मग ते बेड असेल किंवा चांगली ट्रीटमेंट असेल, ते अवेलेबल करून देणं हा आपला उद्देश आहे. आणि या दोघांच्या सोबतच मग पुढचा आपला उद्देश आहे प्रसार थांबवणं. म्हणून केवळ प्रसार थांबवणं याच्याकरता प्रशासन काम करत नसून महत्वाचे जे दोन उद्देश आहेत, पेशंट मॅनेजमेंट आणि डेथ रेट थांबवणं, याच्या दृष्टीने आपण अगदी सुरुवातीपासून फोकस्ड अप्रोचने काम करतो आहे. याच्यामध्ये मला एक सांगायला या ठिकाणी म्हणायचं आहे, 10 मे रोजी ज्यावेळी आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यामध्ये होता त्यावेळी आपल्या 13 डेथ होत्या 621 केसमध्ये, जो की मिनिमम या जिल्ह्याने पाहिलेला डेथ रेट हा तेव्हाचा होता 2.09%. मात्र 16 जूनला म्हणजे एक महिनाभरापूर्वी आपला डेथ रेट जो होता तो 5.61% होता आणि 165 डेथ ज्या आहेत त्या त्यावेळी आपल्या रेकॉर्ड झालेल्या होत्या. आणि 5.61% गेलेला जो डेथ रेट आहे तो आज रोजी जो आहे तो आज रोजी 3.80% आपण आलेलो आहे. म्हणजे जवळपास 2% मागच्या महिनाभरामध्ये कन्सिस्टंट एफर्ट करून आपण जो आहे तो डेथ रेट एक प्रकारे कमी करू शकलेलो आहे. याला अनेक कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे क्रिटिकल पेशंटचं चांगलं मॅनेजमेंट, जेणेकरून प्रत्यक्षातले जे मृत्यू आहेत तेच मुळात हळूहळू कमी होताना आपल्याला दिसत आहे. दुसरं म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे अगदी ऐनवेळी गॅस्पिंग पोझिशनमध्ये, क्रिटिकल कंडिशनमध्ये जे पेशंट पोहोचायचे ते आपण संपूर्ण वाळूज परिसरामध्ये आणि शहरामध्ये खूप इफेक्टिव्हली सर्व्हिलन्स केल्यामुळे काही प्रमाणामध्ये हे कमी झालेले आहे, जेणेकरून आज आपल्याला पेशंटला वाचवण्याची शक्यता जी आहे ती जास्त निर्माण झालेली आहे. मला हे सांगायचं आहे की आपले जे 10,000 केसेस जेव्हा औरंगाबाद जिल्ह्याच्या समोर आलेल्या आहेत, पहिल्या 5,000 केसेसमध्ये आपल्या 247 डेथ्स होत्या पहिल्या 5,000 केसेसमध्ये. मात्र नंतरच्या ज्या 5,000 केसेस आहेत त्याच्यामध्ये फक्त 140 मृत्यू हे आपण बघितले. आपला पूर्ण प्रयत्न आहे की मृत्यूच होऊ नये. मात्र हे पण जे आहे मागच्या 5,000 केसेसमध्ये फक्त 2.8% इतका डेथ रेट ठेवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे. याचाच अर्थ मला एक या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे, कुठेतरी प्रशासनाची भूमिका जी आहे ती कुठेतरी सक्सेसफुल होताना तेच प्रिव्हेन्शनच्या बाबतीत तरी किमान हे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने सांगता येईल. पुढचा जो मुद्दा आहे पर्टिक्युलरली प्रसार रोखण्याच्या दृष्टीने, आपण प्रसार रोखण्याच्या दृष्टीने जे कर्फ्यू या ठिकाणी जनतेच्या सहभागातून केला होता त्याला संपूर्ण औरंगाबादकरांनी जे उत्स्फूर्त पाठिंबा दिला आणि उत्स्फूर्त त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि तो सहभाग कसा नोंदवायचा होता तर घरातच थांबून तो नोंदवायचा होता. त्याच्याकरता संपूर्ण प्रशासनाच्या वतीने संपूर्ण औरंगाबादच्या जनतेचे, वाळूच्या जनतेचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर महापालिका आयुक्त जे आहे ते त्यांनी मागच्या 9 दिवसात काय कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दल माहिती देतील. भविष्यामध्ये आपले बरेच प्रश्न आहेत ते पण आपण घेणार आहे. भविष्यामध्ये कशा पद्धतीने आपलं हे जे लॉकडाऊन आहे हे लॉकडाऊन पुढे राहील याबद्दल देखील ते या ठिकाणी आपल्याला माहिती देतील. गोष्टीला मी सुरुवात करतो. जे डेथ पर्सेंटेज आहे त्याच्या बाबतीत आपल्याला इन्फॉर्मेशन दिली गेली आहे. त्या सोपी भाषामध्ये सांगायचं झाला तर 17 मे पर्यंत मागच्या महिन्यामध्ये 17 मे पर्यंत 91 डेथ होती. 17 जून पर्यंत मागच्या महिन्यामध्ये 91 डेथ होती आणि 17 जुलै पर्यंत आज 86 डेथ. तर इतका प्रयत्न करून, इतका एफर्ट्स करून एक 17 दिवस ते एक महिन्यामध्ये कम्पेअर केला तर आपण 5 डेथ सेव्ह करू शकलेलो आहे. तर इतका कोरोनामध्ये इतकी क्लिष्ट हे गोष्टी आहे की ज्यामध्ये नॉर्मली इतका मोठा एफर्ट करावा लागतो. आपल्याला माहिती आहे की नवीन टोटल औरंगाबाद महानगरपालिकाने आतापर्यंत RT-PCR आणि एंटीजन मिळून टोटल 50,000 टेस्ट आज कंप्लीट केलेले आहे. याकडे आपल्याला माहिती आहे की सिटी एंट्री पॉइंट्स जे लॉकडाऊन मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेने एक निर्णय हे घेतला की
शहरामध्ये येणारे जे लोक आहे बाहेरचे जे पर जिल्ह्यातून येत आहे त्याची तपासणी करणे, जिथे आवश्यकता वाटली तिथे एंटीजन टेस्टिंग आणि जिथे डॉक्टरला वाटतं तिथे RT-PCR टेस्टिंग याप्रमाणे आपण शहरामध्ये 6 पॉईंटवर सुरू केला आणि त्याचे आपल्या अत्यंत चांगले परिणाम दिसून आलेले आहे. आतापर्यंत अप्रॉक्सिमेटली 700 पीपल शहरामध्ये जे येणारे लोक होते ते पॉझिटिव्ह लोक सिटी एंट्री पॉईंट्सवर शोधले गेले आहे. म्हणजे जर सिटी एंट्री पॉईंट्सवर याची तपासणी झाली नसती तर हे 700 लोक शहरामध्ये आले असते आणि त्याने अनगिनत लोकांना इन्फेक्ट केला असता. शहरामध्ये आपल्याला अगेन जे आपली 10 मोबाईल स्वॅब टेस्टिंग टीम कार्यरत आहे. त्याने विभिन्न एरियामध्ये जाऊन मागच्या 7 दिवसामध्ये 20,000 एंटीजन टेस्टिंग त्यांनी कंप्लीट केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जे आपली 1000 मोबाईल फीवर क्लिनिक टीम्स जे कार्यरत होती त्यांनी 92,000 असे लोक ज्याची वय 50 वर्षपेक्षा जास्त आहे आणि जे कोमॉर्बिड आहे त्यांना शोधलेला आहे आणि त्याच्यावर रेग्युलर मॉनिटरिंग आपली सुरू आहे. MHF रूम मार्फत मागचे 7 दिवसामध्ये आमच्या जे 24/7 कोरोना वॉर रूम आहे तिथे 10 ऑपरेटर आणि 2 डॉक्टर बसलेले आहे. त्यामध्ये टोटल 14,000 लोकांना मोबाईल कॉल करून त्याची विचारपूस केली गेली आहे आणि त्यांना जर आवश्यक वाटला तर मेडिकल हेल्प दिला गेला आहे. 2 जे यासोबतच MHF मध्ये जे बेड अवेलेबिलिटी आहे जे लोकांना सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जे कोविड हॉस्पिटल आहे त्यांना त्यामध्ये किती बेड कोविडसाठी नियुक्त आरक्षित केले गेले आहे आणि किती वॅकंट आहे याची माहिती पण आपण दररोज 3 वेळा अपडेट करतो. मॉर्निंगमध्ये 9 बजे, संध्याकाळी दिवसभरमध्ये 3 बजे आणि रात्री 8 बजे करतो. 2 जे मेन इश्यू आता पुढील येणाऱ्या महिन्यामध्ये आपला प्लॅनिंग झालेली आहे. नाव आता भोगे साहेबांनी सांगितलं. औरंगाबाद महानगरपालिकेने जे चिकलठाणा आणि रेल्वे स्टेशन MIDC आहे त्याच्यासोबत करार केलेला आहे आणि चिकलठाणा आणि रेल्वे स्टेशनचे जे MIDC मध्ये जे सर्व संशयित रुग्ण आहे त्याची तपासणी केली जाणार आहे. इंडस्ट्री इज रेडी टू पे, जे काही कॉस्ट येणार आहे ते इंडस्ट्री पे करण्यासाठी रेडी आहे. सेकंड, आपण जे भाजी, फळे, अंडा, चिकन, मटन, दूध आणि सलून हे जे 5 कॅटेगरीचे जितके आपले ट्रेडर्स आणि व्यापारी आहे त्याचे टेस्टिंगसाठी टोटल 25 टीम डिप्लॉय केलेली आहे आणि होपफुली विदिन 2 डेज त्याची टेस्टिंग कंप्लीट केली जाणार आहे. आणि हे एक खूप मोठा जे साधारण जनतासाठी सार्वजनिक स्थान और पॉइंट ऑफ इंटरॅक्शन विद एनी अदर सिटीजन हे सिक्युअर करण्याबाबत, कोरोना मुक्त करण्याबाबत जे आपला अभियान आहे, मुवमेंट होता ते आपण सुरू केलेलं आहे. व्यापाऱ्यांची सोबत बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये आमची सहमती बनलेली आहे आणि त्याची टेस्टिंग सुरू केली गेली आहे. जर दर दिवस केस एक आपल्याला सांगायचा झाला तर ऑब्विसली दर दिवस जे आपले केसेस आहे ते आपली वाढ त्यामध्ये चांगली वाढ झालेली आहे. जे आपण हे जे प्रयत्न केलेले आहे त्याच्या प्रयत्नांमुळे हे झालेलं आहे. नॉर्मली आपल्याकडे 6 जुलैपर्यंत आपल्याकडे 150 केसेस डेली होते. मागचे 6 दिवसमध्ये सांगायचं झालं तर 251, 253, 291, 281, 209, 206, 186 याप्रमाणे केसेसची वाढ आपले मागचे 6 दिवसामध्ये झालेली आहे. टोटल औरंगाबाद महानगरपालिकामध्ये आज जे कम्युलेटिव्ह केसेस आहे ते 7,672 आहे.
कम्युलेटिव्ह जे डिस्चार्ज आहे ते 4459 आहे. कम्युलेटिव्ह जे डेथ आहे ते 343 डेथ आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे अदर आमचे जे पेशंट आहेत ते CCC आणि DCHC मध्ये आणि ICU मध्ये ऍडमिट आहे. आपले या मागचे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण जे आपली CCC ची क्षमता होती ते पण आपण वाढवलेली आहे. ते 2000 क्षमता होती ते वाढवून आपण आता 3000 पर्यंत घेऊन गेलेलो आहे. यासोबतच जे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची क्षमता जे 2000 होती ते आपण वाढवून 2500 घेऊन गेलेलो आहे. नॉर्मली जे इंडस्ट्री सोबत आणि इंडस्ट्रीचे संशयित कर्मचाऱ्यांची तपासणी आणि जे 6 कॅटेगरी मी सांगितली या कॅटेगरीचे व्यापाऱ्यांची तपासणी प्रथम टप्प्यामध्ये हे पुढच्या या नेक्स्ट वीकमध्ये सुरू राहणार आहे. कोरोनावर काही पॅलिशिया नाही आहे. देर आर डिफरंट स्ट्रॅटेजीज ऑप्शन्स अवेलेबल आहे. तो त्यापैकी जे जास्त लॉजिकल रॅशनल अकॉर्डिंग टू गाईडलाईन ऑप्शन्स अवेलेबल आहे त्याच्या अवलंबून औरंगाबाद महानगरपालिका करत आहे. याचे नंतर CP सर पुढील मत. नमस्कार. आता लॉकडाउन के लिए मैं आप सभी का अभिनंदन करता हूं, आपका शुक्रिया अदा करता हूं. कल के लिए आपसे ये गुजारिश है कि आप पहले पता कर लें बाजार में अगर ज़्यादा भीड़ हो तो थोड़ा सा आप देरी करके जाएं. बाजार में अपनी गाड़ियां लेके ना जाएं, अदरवाइज भीड़ काफ़ी दिखती है उसकी वजह से. तो इन सब 2-3 चीज़ का अगर आपने पालन किया, बाजार में मास्क लगा के जाना और थोड़ा सा कम भीड़ हो तो जाना, तो मुझे लगता है कि आगे भी और हमें आपकी काफ़ी मदद मिल पाएगी और सिटी में कोरोना की रोकथाम हम कर पाएंगे.